नमस्कार दिव्यांग बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। दिव्यांग बांधवांसाठी शासनाने पेन्शनमध्ये वाढ केली आहे। त्यामुळे जे पेन्शनधारक आहेत त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। चला तर पहिल्यांदा आपण पाहूया कोणकोणते पेन्शनधारक यामध्ये आहेत आणि किती प्रमाणात वाढ केली गेली आहे। आपण हे देखील सांगणार आहोत की किती तारखेला त्यांना पैसे मिळणार आहेत। शासनाने ही वाढ जाहीर केली आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ही माहिती दिली आहे। निवडणुकीनंतर या वचनाची अंमलबजावणी सुरू होईल। चला तर पाहूया कोणकोणते पेन्शनधारक यामध्ये येतात। सर्वात प्रथम विधवा पेन्शनधारक, दिव्यांग पेन्शनधारक, संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेतील लाभार्थी यासाठी पात्र आहेत। त्याचप्रमाणे 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठीही ही वाढ लागू होईल। ज्यांना सध्या 1500 रुपये महिना मिळत आहे त्यांना शासनाकडून वाढ मिळणार आहे। त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी सुद्धा एक आनंदाची बातमी आहे। सध्या 1500 रुपये महिना घेणाऱ्या लाडकी बहिणींना डिसेंबरपासून 2100 रुपये मिळणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांद्वारे ही घोषणा केली। त्यांच्या वचनानुसार याआधी 1500 रुपये मिळत असले तरी आता 2100 रुपये मिळणार आहे। आपल्या सर्व पेन्शनधारकांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे। दिव्यांग बांधव, विधवा, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना आणि लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी ही वर्धित रक्कम लाभप्रद ठरणार आहे। तुम्ही विचारता की किती तारखेला पैसे येतील? तर डिसेंबर महिन्यात पैसे मिळतील, परंतु याची नेमकी तारीख सध्या जाहीर केलेली नाही। पण हे नक्की आहे की 2100 रुपये मिळणार आहे। आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। जर तुम्हाला आमच्या व्हिडिओतून महत्त्वाची माहिती मिळाली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील अपडेट आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला लगेच मिळेल। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।